त्या पुढचा भाग आता बघायचा आहे। हा पुढचा भाग बघत असताना परत थोडक्यात आपण एक रिव्हिजन करू, म्हणजे WH वर्ड्सची। तर की WH वर्ड्स कुठले कुठले आहेत आणि काय काय वापरायला लागतात, बरोबर आहे। WH वर्ड मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कशावरती पडतात हे काल मी तुम्हाला सांगितलं, ज्याच्यामध्ये हू, हुम, हुज, व्हिच याच्यावरती सगळ्यात जास्त पडतात आणि त्याच्यानंतर हे खालचे आहेत याच्यावरती सगळ्यात जास्त पडतात। त्यामुळे ह्याच्यावरती आपल्याला जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे। बाकी ह्याचे ज्या वेळेला प्रश्न बनवले जातात त्यावेळी याचं उत्तर आपण तुम्हाला कालच सांगितलंय की इथे काय असतं, आधी WH वर्ड असतो आणि त्याच्यानंतर येस नो क्वेश्चन प्रमाणे वाक्यरचना असते। एवढं तुम्हाला नीट समजलं असेलच, बरोबर आहे। येस नो क्वेश्चन म्हणजे काय, तर सगळ्यात पहिल्यांदा सहाय्यकारी क्रियापद असतं, सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर सब्जेक्ट किंवा पॅसिव्ह असेल तर ऑब्जेक्ट, आणि नॉट मात्र हे कायम ह्याच्या नंतरच असलं पाहिजे, बरोबर आहे। ऍक्टिव्ह असेल तर तिकडे नुसतं व्ही असतं आणि पॅसिव्ह असेल तर V3 असतं आणि मग नंतर बाय सब्जेक्ट आरपी, ऍक्टिव्ह असेल तर ऑब्जेक्ट आणि आरपी। आता दुसरं ह्याच्यामध्ये काय आपल्याला लक्षात ठेवायचंय ते बघा, आणि नियम काय आहे ते बघा। आता मी सरळ इथे एक WH वर्ड घेतो आणि त्याप्रमाणे नियम सांगायला सुरुवात करतो। व्हॉट हे नेहमी कर्म असतं, बरोबर आहे। आता काही वेळेला ते कर्ता पण असू शकतं, काही क्रियापद अशी आहेत की त्या ठिकाणी व्हॉट हा कर्ता असू शकतो। अजूनपर्यंत व्हॉट वरती कधीही प्रश्न विचारलेले नाहीयेत, पण जर प्रश्न विचारले जातील तर ते कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात ते आपण बघूया। कारण का परीक्षेमध्ये ज्या वेळेला प्रश्न विचारले जातात त्यावेळेला त्या WH वर्डच्या अगोदर प्रिपोजिशन येतं का नाही हे तुम्हाला समजतं का हे परीक्षक बघत असतात। आपण आता बघितलं की कुठल्याही WH वर्डचं ज्या वेळेला क्वेश्चन करायचं असेल त्यावेळेला WH वर्ड नंतर सगळ्यात पहिल्यांदा येतं ते सहाय्यकारी क्रियापद आणि मग वाक्य ऍक्टिव्ह आहे किंवा पॅसिव्ह आहे त्याप्रमाणे सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट येत असतं, बरोबर आहे। आता बघा व्हॉट हा कशा प्रकारे वापरला जातो आणि व्हॉटच्या पूर्वी कसे काही प्रिपोजिशन्स येऊ शकतात ते आता बघा। जसं बघा मी नुसतंच असं म्हटलं, व्हॉट टाइम डज द ट्रेन डिपार्ट किंवा लीव्ह द प्लॅटफॉर्म, काही पण असेल। आता हे वाक्य बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा या वाक्याचा अर्थ समजला पाहिजे, आणि तो वाक्याचा अर्थ समजला तरच हे वाक्य चूक आहे का बरोबर आहे हे समजतं। उदाहरणार्थ या वाक्याचा अर्थ जर तुम्ही बघितला तर याचा अर्थ होतो कोणत्या वेळी किंवा किती वाजता, असा अर्थ होत असतो। तेच अजून दुसरं वाक्य बघा, काय असतं आपण जनरली काय करत असतो माहितीये का, आपल्याला फक्त एवढंच आपण लक्षात येतो की पहिलं WH वर्ड आहे, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद दिसतंय, मग सब्जेक्ट आहे, मग वर्ब आहे, किंवा इथे त्याचप्रमाणे, बरोबर आहे। आपण काय म्हणत असतो माहितीये का, आपण ज्या वेळेला हे असं वाक्य बघतो त्यावेळेला आपण म्हणतो नियमाप्रमाणे तर हे वाक्य बरोबरच आहे। WH वर्ड पहिला आहे, त्याच्यानंतर टाइम आहे, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद दिसतंय, बस याच्यामध्ये मग चुकीचं काय। बघा परीक्षकनं आपल्या ह्याचाच गैरफायदा घेत असतात, कारण का त्यांना माहितीये की एकूणच स्टुडंट जनरली काय करतात, फक्त नियम पाठ, त्याचं ऍप्लिकेशन हे समजणं खूप महत्वाचं आहे, आणि ते ऍप्लिकेशन समजणं म्हणजेच तुम्हाला वाक्यांचा अर्थ समजणं हे कायम लक्षात ठेवा। WH वर्ड वरती परीक्षेमध्ये 2-2, 3-3 प्रश्न सुद्धा पडून गेलेले आहेत। मी आधी पण सांगितलं तुम्हाला, एकाच प्रश्नामध्ये 3 किंवा 4 वाक्य WH वर्डची असतात आणि आपल्याला प्रश्न विचारले जात असतात, आणि अशा प्रकारचे प्रश्न ज्या वेळेला विचारलेले असतात त्यावेळेला त्यांचा नियम समजण्यापेक्षा त्यांचा अर्थ समजणं हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा।
म्हणजे आता इथे वाक्य दिसल्यानंतर व्हॉटचं मी मुद्दामून इथे एक पण वाक्य बरोबर दिलेलं नाहीये. ह्याचं कारण फक्त एवढंच आहे की ज्या वेळेला तुम्ही हे वाक्य वाचाल त्यावेळी तुम्हाला त्याचा अर्थ समजतो का, आणि तो अर्थ समजला तरच तुम्हाला चूक समजू शकते. उदाहरणार्थ इकडे बघा, व्हॉट टाइम डज द ट्रेन डिपार्ट, कोणत्या वेळी किंवा किती वाजता ट्रेन निघते. मग आता बघा इथे तुम्हाला हे समजेल की कोणत्या वेळेला किंवा किती वाजता, ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं बघा. म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितीये की ज्या वेळेला तुम्ही किती वाजता असं ज्या वेळेला इंग्लिश मध्ये वाक्य तयार करत असता त्यावेळेला त्याच्यासाठी तुम्ही काय करता. तर तुम्हाला माहितीये मित्रांनो, बघा तुम्ही काय करत असता बघा, जसं ही मेट मी ऍट 8 AM म्हणजे तुम्ही ऍट वापरत असता. मग इथे पण ते ऍट फक्त दिसत नाहीये, पण ते इंग्लिश मध्ये मात्र असलं पाहिजे. म्हणजे हे वाक्य कधी बरोबर होईल, ज्यावेळी तुम्ही तिथे ऍट प्रिपोजिशन वापराल ना त्याच वेळेला बरोबर होईल. म्हणून वाक्यांचा अर्थ समजला पाहिजे. इकडे पण बघा, त्यांनी कितव्या वर्षी किंवा कोणत्या वर्षी म्हणजे त्याचं किती वय होतं त्यावेळेला त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलं. कळतंय. मग इथे पण तेच आहे, इथे पण ऍट आलंच पाहिजे, कारण का ऍट हे प्रिपोजिशन एज दाखवण्यासाठी, टाइम दाखवण्यासाठी वापरलं जातं. बरोबर आहे. मग हे जसं दिलं तशी मुद्दामून इकडे दोन वाक्य दिलेली आहेत. काय होतं बघा मित्रांनो, तुम्हाला हे समजलं पाहिजे व्हॉट एज आणि विच एज याच्यामध्ये काय फरक आहे. एका प्रश्नपत्रिकेमध्ये मुद्दामून अशा प्रकारचं वाक्य येऊन गेलं. लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या वेळेला विच एज वापरलं जात असतं त्यावेळी त्याच्यामध्ये सिलेक्शन असतं, सिलेक्शन. आणि व्हॉट एज म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये नुसतं कोणत्या वयात, बघा इथे काय कोणत्या वयात तिचं लग्न झालं किंवा किती वयाचं असताना लग्न झालं असं म्हटलेलं आहे. आणि इकडे पण तेच म्हटलंय कोणत्या वयात लग्न झालं. मग ह्याच्यामधलं आता बरोबर कुठलं समजायचं, आणि हे समजण्यासाठी फक्त ह्यांचा उपयोग माहित असला पाहिजे. आता सांगितलं बघा, विच मध्ये सिलेक्शन असतं. इथे ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे इथे ऍट हे प्रिपोजिशन लागलंच पाहिजे. आणि हे जे आहे ना हे वाक्य चूक आहे. हे वाक्य कधी बरोबर होईल ना ते लक्षात ठेवा. म्हणजे उद्या समजा विच एज वॉज शी मॅरिड, किंवा ह्याच्यावरती समजा असं वाक्य दिलं विच एज वर यू मॅरिड, म्हणजे तुमचं कोणत्या वर्षी लग्न झालं. तर इथे ना खाली तुम्हाला ना ऑप्शन दिलेले असतील. म्हणजे असं 20 ते 25, 25 ते 30, 30 ते 35, 35 ते 40 असे ज्या वेळेला 4 ऑप्शन दिले असतील ना तर हे चालणार आहे. कळलं का. विच एज वयाच्या कोणत्या वर्षी म्हणजे तो सिलेक्शन आहे, आणि त्या सिलेक्शन मध्ये मात्र विच चालू शकतं. त्यामुळे दिसताना जरी वाक्यांचा अर्थ एकसारखा दिसला तरी व्हॉट कुठे वापरायचं आणि विच कुठे वापरायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. कळलं. हे याच्यासाठी महत्वाचं आहे. याच्या पुढे काय आहे ते बघूया. वेनच्या बाबतीत एक रूल सांगितला. काय, जसं प्रिपोजिशन ह्याच्यापूर्वी येऊ शकतं तसं ह्याच्यापूर्वीही येऊ शकतं. तिकडे मी तुम्हाला सांगितलं बघा की परफेक्ट कंटिन्युअस टेन्स एक वाक्य दिलं होतं. जसं बघा, When have you been preparing for civil services? म्हणजे तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन केव्हापासून करत आहात. बघा इथे काय म्हटलं बघा, आपण केव्हापासून म्हटलेलं आहे. मग ते केव्हापासून जर पाहिजे असेल तर अर्थातच इकडे तुम्हाला सिन्स हे प्रिपोजिशन वापरावं लागतं. का, कारण का इकडे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असल्यानंतर परीक्षेमध्ये काय, आता तुम्हाला इथे खाली पर्याय दिले जाणार नाही. इकडे सिन्स दिलं, इकडे फॉर दिलं, इकडे फ्रॉम दिलं, असं अजिबात देणार नाही. हे असंच असं वाक्य दिलं जाईल. या वाक्याचा अर्थ समजला पाहिजे, आणि तो वाक्याचा अर्थ समजला ना तर त्या पासून साठी फक्त सिन्स पाहिजे हे तुम्हाला समजणार आहे. ओके. याच्या पुढचं वाक्य बघा. म्हणजे हे रूल समजून देण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक मुद्दावर एक महत्वाची गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो. ती काय ते बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. आपण आतापर्यंत बघितलंय वाक्याचे 2 प्रकार पडतात. एकाला म्हणतात सब्जेक्ट आणि एकाला म्हणतात प्रेडिकेट. तर आता प्रेडिकेटच्या ऐवजी आता मी इथे असं म्हणून चालतो की वर्ब असतं. बरोबर आहे. हे माहितीच आहे तुम्हाला असतं ते. बरोबर आहे. आता बघा समजून काय घ्यायचं ते बघा. ह्याच्यामध्ये हा जो सब्जेक्ट आहे तो इथे उद्देश म्हणून आलेला आहे. बरोबर आहे. तो ज्या वेळेला उद्देश म्हणून आलेला आहे
त्या अर्थी तो काय असू शकतो हे नीट लक्षात घ्या. मित्रांनो, वाक्यांचे आपण जे दोन प्रकार बघितले, ज्याला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणतात, त्याचं जनरल सूत्र परत मी एकदा मुद्दामून दाखवतो, ते नीट लक्षात ठेवा. याच्यामध्ये आधी सब्जेक्ट असतं, त्याच्यानंतर वर्ब असतं, मग ऑब्जेक्ट असतं आणि मग रिमेनिंग पार्ट म्हणजेच ऍडव्हर्ब किंवा ऍडव्हर्ब फ्रेजेस असतात. हेच वाक्य जर पॅसिव्ह व्हॉइस असेल तर आधी इथे ऑब्जेक्ट असतो, मग त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद असतं, मग त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप असतं, मग त्याच्यानंतर बाय सब्जेक्ट असतं आणि मग त्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट असतो. हा जनरल फॉर्म्युला आहे, तुम्हाला माहिती आहे. हे सांगायचं कशासाठी ना ते नीट लक्षात घ्या. बघा मला काय म्हणायचंय ते, ज्या वेळेला आता हा बघा इथे आपण बघितलंय की व्हर्बच्या पूर्वी जो असतो ना तो नेहमी सब्जेक्ट असतो, उद्देश, बरोबर आहे. आता मला तुम्हाला काय समजून द्यायचं ते नीट लक्षात घ्या. सब्जेक्ट हा व्हर्बच्या पूर्वी असतो. मग इथे बघा, इथे सब्जेक्ट हा कर्ता आहे आणि इकडे कर्म आहे. बघा, सब्जेक्ट एके ठिकाणी कर्ता आहे आणि एके ठिकाणी कर्म आहे. मग मला तुम्हाला हेच सांगायचंय की हा जो म्हणजे थोडक्यात नियम लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचं आहे ते बघा. ज्या वेळेला तुम्ही एखादं वाक्य प्रश्नार्थक बघाल त्यावेळी तुम्हाला हे समजणं का महत्वाचं ते आता सांगतो. आत्ताचा मेन नियम काय लक्षात ठेवायचा की सब्जेक्ट म्हणजे काय, तर ऍक्टिव्ह व्हॉइस मधला सब्जेक्ट हा सब्जेक्ट असतो, तसंच पॅसिव्ह व्हॉइस मधला ऑब्जेक्ट हाही सब्जेक्ट असतो. बघा नीट काय सांगतोय ते, ऍक्टिव्ह व्हॉइस मधला सब्जेक्ट हा सब्जेक्ट असतो आणि पॅसिव्ह व्हॉइस मधला ऑब्जेक्ट हाही सब्जेक्ट असतो. म्हणजे सब्जेक्ट दोन प्रकारचा असतो, ऍक्टिव्ह व्हॉइस मधला कर्ता आणि पॅसिव्ह व्हॉइस मधला कर्म, हे दोन्हीही सब्जेक्ट असतात. सब्जेक्टचे दोन अर्थ आहेत, एक उद्देश म्हणून पण आहे आणि दुसरा कर्ता म्हणून पण आहे, हे लक्षात ठेवा, बरोबर आहे. हा जसा असला तरी उद्देशामध्ये कर्माचा पण समावेश असू शकतो जर ते वाक्य पॅसिव्ह असेल तर. हे सगळं समजून कशासाठी घ्यायचंय तर आपल्याला आता बघायचंय हू, आणि त्या हू साठी आपल्याला हे समजून घ्यायचंय की हू असेल तर तुम्हाला हे समजलं पाहिजे, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कर्ता असेल तरी सुद्धा त्याला हू लागलं पाहिजे आणि पॅसिव्ह व्हॉइस मधलं ऑब्जेक्ट असेल तरी सुद्धा त्याला हूच लागलं पाहिजे, हे नीट लक्षात ठेवा. हूचे सगळ्यात पहिले महत्वाचे नियम काय आहेत ते बघा. सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट असतो, आणि याच्यावरतीच प्रश्नपत्रिकेमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट ह्याच्यावरनं ज्या वेळेला प्रश्न विचारायचे असतात त्यावेळी मित्रांनो एक कायम लक्षात ठेवा, याच्या होकारार्थी वाक्यामध्ये म्हणजे होकारार्थी प्रश्नामध्ये, बरोबर आहे, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट यांच्या होकारार्थी प्रश्नामध्ये जे प्रश्न हू ने चालू झालेले असतात, कारण का हू हा इथे कर्ता समजून घ्यायचा असतो, कळलं. तर हू ने ज्या वेळेला तो प्रश्न चालू झालेला असतो त्यावेळेला, म्हणजेच मला फक्त एवढंच सांगायचंय, कर्त्याने ज्या वेळेला प्रश्न चालू झाला असेल, मग ते हू असू दे नाहीतर अजून काही असू दे, तर कर्त्यावरनं ज्या वेळेला प्रश्न चालू झालेला असतो त्यावेळी होकारार्थी प्रश्नामध्ये कधीही सहाय्यकारी क्रियापद म्हणजे कुठलं डू, डज किंवा डीड हे वापरलं जात नाही. याच्याकडे खास करून लक्ष ठेवायचं. फक्त नकारार्थी जे प्रश्न असतात म्हणजे ज्या प्रश्नामध्ये नॉट असतं त्यांच्या ठिकाणी मात्र हू करता असेल तर मात्र तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद वापरणं अलाउड आहे, म्हणजे त्याच वेळेला तुम्ही वापरू शकता. इथे कधीही सहाय्यकारी क्रियापद वापरलं जात नाही. आता कसं ते बघा. हा मेन नियम एकदा तुमच्या लक्षात आला की तुम्हाला समजेल. बघा, समजा असं वाक्य दिलं, बघा ही वाक्य काही दिलेले आहेत मुद्दाम. हू डज गो देअर, हू कम हिअर रेग्युलरली, हू वॉन्ट टू स्टडी इंग्लिश. बघा मित्रांनो, आता हा तर नियम तुम्हाला समजला. सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद ज्या वेळेला होकारार्थी प्रश्न असेल त्यावेळेला वापरता येत नाही. अजून एक पास्ट पण उदाहरण देतो म्हणजे समजेल.
अतिशय महत्वाचे नियम आता मला तुम्हाला याच्यामध्ये सांगायचे आहेत आणि हे इतके महत्वाचे आहेत की याच्यामध्ये आता ही सगळी जी वाक्य आहेत ना त्याचं आता आपण ऑपरेशन करूया. हे ऑपरेशन केलं तर तुम्हाला समजेल मित्रांनो की याच्यामध्ये काय आहे. हा तर नियम तुम्हाला समजला, पण मी एक न सांगितलेला नियम मुद्दामून मी तुम्हाला तो नियम न सांगता याच्यामध्ये घुसवतोय. याचं कारण फक्त एवढंच आहे की ज्या वेळेला तुम्ही हे वाक्य बघाल त्यावेळेला तुमच्या मनात काय काय विचार येत असतील. इथे फक्त सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट ची सहाय्यकारी क्रियापद दिलेत. त्याचप्रमाणे इकडे मी मुद्दामून हॅवचं पण एक वाक्य दिलंय. अजून एक देतो बघा वाक्य. समजा मी म्हटलं हु आर रेडी टू जॉईन आवर ट्रिप. हु आर रेडी टू जॉईन आवर ट्रिप. हे सगळं करत असताना आता तुम्हाला काय समजलं पाहिजे ते बघा. पहिलं वाक्य तर चूक आहे हे आता तर तुम्हाला समजलं, बरोबर आहे. याचं कारण फक्त का समजलं ते कारण का इकडे तुम्हाला हा नियम सांगितला म्हणून. पण आता मित्रांनो या वाक्याचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला समजेल बघा मला काय सांगायचं ते. जसं बघा हु कम हिअर रेग्युलरली. हे वाक्य बघितल्यानंतर आधी ते बरोबर आहे का चूक आहे. परत वाक्य मी दिलेलं आहे असं न समजून घेता हे एका पेपर सेटरने दिलंय या प्रकारे समजून घ्या, म्हणजे मला तुम्हाला नेमकं काय शिकवायचंय हे समजेल. हु कम हिअर रेग्युलरली म्हणजे कोण इथे नियमित येतो, बरोबर आहे वाक्याचा अर्थ, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला हे वाक्य बरोबर वाटणार. पण हे जे बरोबर वाटतं तेच आपल्याला फसवण्यासाठी एक ट्रॅप असतो आणि तो ट्रॅप काय आहे तो आता आपण बघूया. तसंच पुढच्या वाक्यामध्ये बघा हु वॉन्ट टू स्टडी इंग्लिश. कोणाला इंग्लिश शिकायचं आहे. सगळे नियम माहिती असून सुद्धा आपल्याला इंग्रजी का येत नाही किंवा परीक्षेमध्ये आपल्याला का मार्क्स मिळत नाही याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे दोन कानांच्या मधला अवयव आपण फारच कमी वापरतो. मला पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच सांगायचंय. इंग्लिश मुळात अवघड नाही. म्हणजे एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या मुलांनी इंग्लिश ग्रामरची पुस्तकं वाचलेली असतात, पण वाचलेली असून सुद्धा मार्क्स मिळत नाही. याचं महत्वाचं कारण म्हणजे रूल माहित असून तो आपल्याला रूल माहित आहे हेच आपल्याला माहित नसतं आणि माहित असलं तर हा रूल वापरायचं कुठे हे माहित नसल्यामुळे ज्या वेळेला वाक्य पडतात त्यावेळेला नेमकं बरोबर काय आहे चूक काय आहे काही समजत नाही. बघा आता हे झाल्यानंतर हु आर रेडी टू जॉईन अवर ट्रिप, बरोबर आहे. हे सगळं केलं. आता बघा पुढे जाऊया. हु डीड टेल यू धिस. इकडे पण काय दिसतंय तुम्हाला हु डीड टेल यू धिस, बरोबर आहे. म्हणजे इथे होकारार्थी आहे प्रश्न, त्यामुळे ते डीड आलं नाही पाहिजे. त्यामुळे हे दोन प्रश्न चूक आहेत तर तुम्हाला सहज समजले, बरोबर आहे. आता इकडे बघा. आता ही जी सगळी वाक्य आहेत ना याच्यामध्ये फसवलेलं आहे तुम्हाला आणि ते काय फसवलेलं आहे ना आता ते समजून घ्यायचंय. बघा जो रूल तुम्हाला माहितीये तोच आता रूल मी पुन्हा परत तुम्हाला सांगतोय. तुम्हाला हे माहितीये की हे वाक्य सिंपल प्रेझेंट आहे. ज्या अर्थी ते कम वापरलेलं आहे त्या अर्थी सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे. ज्या अर्थी ते वॉन्ट वापरलंय त्या अर्थी ते सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे. ज्या अर्थी इथे आर वापरलेलं आहे त्या अर्थी हे पण सिंपल प्रेझेंटचं आहे. मग आता महत्वाचा एक नियम लक्षात ठेवा. हु ज्या वेळेला प्रश्नामध्ये असा वापरला जात असतो त्या सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं की हु हा कायम सिंग्युलरच पकडायचा आणि याचं महत्वाचं कारण का ते तुम्हाला सांगतो. इंग्रजीमध्ये असा नियम आहे नुसत्या शब्दावरनं ज्या वेळेला तुम्हाला त्याचं वचन समजत नाही, कळतंय, नंबर एक वचन का अनेक वचन हे समजत नाही, त्यावेळेला इथे नेहमी तुम्हाला एक वचनाप्रमाणेच क्रियापद घ्यायचं असतं. म्हणजे इकडे हु कम्स हिअरच पाहिजे, इकडे हु वॉन्ट्सच पाहिजे, इकडे हु इजच पाहिजे. कळलं. तुम्ही म्हणाल सर याच्यामध्ये चूक काय. अजिबात चूक नाही. स्पोकन इंग्लिश मध्ये असं वापरलं सुद्धा जातं, पण आपल्याला ऑब्जेक्टिव्हची परीक्षा द्यायची आहे. त्या ऑब्जेक्टिव्ह साठी सगळ्यात महत्वाचा नियम हा आहे ज्या वेळेला तुम्हाला वचन माहित नसतं त्यावेळेला ते नेहमी सिंग्युलरच घ्यायचं. कळतंय. मग आता इथे समजेल की इकडे हॅव घेऊन चालणार नाही, इकडे हॅजच आलं पाहिजे. कळतंय. मग आता तसंच समजा तुम्हाला नकारार्थी वाक्य दिलं हु डोंट अंडरस्टँड दीज रूल्स, तर लगेच समजलं पाहिजे इथे डोंटचा उपयोग करता कामा नये, इथे डझंटच आलं पाहिजे. का. कारण का याचं वचन काय आहे, म्हणजे एक वचन आहे का अनेक वचन आहे हे आपल्याला माहित नाही. कळतंय.
मित्रांनो हे अतिशय महत्वाचा रूल आहे, कळलं का? आणि उपेक्षित आहे. उपेक्षित म्हणण्यापेक्षा ना हा रूल अजून पण परीक्षेत आला नाही ना म्हणून ठीक आहे, पण ज्यावेळेला येईल ना त्यावेळेला मग अरे बापरे एवढं सोपं मला माहितच नाही. म्हणून तुम्ही आम्ही स्पर्धेमध्ये कधी पुढे जाणार आहोत, जे सगळ्यांना माहिती आहे तेही आपल्याला माहिती आहे, आणि जे कोणालाही माहिती नाही तेही आपल्याला माहिती आहे, तिथेच तुमचा अप्पर हँड असतो. कळलं? तिथेच तुम्ही कॉम्पिटिशन करत असता, आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये यशस्वी होण्यासाठी हा नियम लक्षात ठेवा. बरोबर आहे? आता हे तर तुम्हाला समजलं. म्हणजे कुठलंही हू जरी असेल, म्हणजे बघा ना मराठीमध्ये समजा मी असं म्हटलं हू आर कमिंग विथ मी, म्हणजे माझ्या बरोबर कोण येत आहे, तर मी मराठीमध्ये कोण येते असं न म्हणता मराठीमध्ये मी म्हणतो कोण कोण माझ्या बरोबर येते. कोण शब्द दोनदा वापरतो. तसं इंग्लिशमध्ये असा हू आर कमिंग विथ मी असं करून चालत नसतं. म्हणून ज्या वेळेला वचन समजत नसतं त्यावेळेला ते एकवचनाचं असतं. स्पर्धा परीक्षेसाठी हा रूल लक्षात ठेवायचा. मी पुन्हा पुन्हा सांगतो, आपण आता सर्व ग्रामर मध्ये जे काही रूल शिकणार आहोत हे सगळे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आपण शिकणार आहोत. एक लक्षात ठेवा मित्रांनो, जगामध्ये कितीतरी असे रूल्स आहेत की जे अजिबात सांभाळले जात नाहीत, वापरले जात नाहीत. ते रूल स्पर्धा परीक्षेमध्ये मात्र विचारतात, आणि ते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ओके, आता पुढचं आहे ते बघायचंय हुम. हुम हे आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपण काय बघितलं बघा. हू हे काय असतं, तर ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं सब्जेक्ट आणि पॅसिव्ह व्हॉइस मधलं ऑब्जेक्ट. तसंच हुमचं बरोबर उलट आहे. काय? ऍक्टिव्ह व्हॉइस मधला ऑब्जेक्ट आणि पॅसिव्ह व्हॉइस मधला सब्जेक्ट हा नेहमी कळतंय ना हुम म्हणून असतो. परीक्षक काय करत असतो ना ते बघा. समजा मी तुम्हाला असं वाक्य दिलं, परत वाक्य मी न देता परीक्षक देणारे काय लक्षात ठेवा. पण लक्षात ठेवा हुमचा अर्थ कोणाला असा आहे हे तुम्हाला माहिती आहे. मग हा कोणाला असा जो अर्थ आहे तो मराठीमध्ये मात्र थोडासा वेगळ्या प्रकारे होतो बघा. म्हणजे मी समजा असं म्हटलं, कोणाला तू सांगितलं, असं जर मी म्हटलं तर तुम्हाला समजतं की हा ऑब्जेक्ट आहे, कारण का इकडे हा सब्जेक्ट आहे. बरोबर आहे? पण हेच समजा मी असं म्हटलं, कोणाला विचारले गेले, असं जर म्हटलं तर बघा इकडे हे काय होतं हे समजलं पाहिजे. एक अजून पुढे बघा, या सगळ्यामध्ये तुम्हाला कोणाला हा शब्द दिसतोय बघा. आणि मला हेच तुम्हाला समजून द्यायचंय. मी जे सतत सतत म्हणत असतो मराठी समजून घ्या, इंग्लिश सहज समजेल. बघा इकडे कोणाला तू सांगितलं, इथे हा ऑब्जेक्ट हे समजलं तुम्हाला. इकडे विचारली जाण्याची क्रिया कोणावर तरी होणार आहे. बरोबर आहे? त्यामुळे इथे पण हा ऑब्जेक्ट आहे बघा. आणि कोणाला शिक्षा केली जाईल, इथे सुद्धा हे ऑब्जेक्ट आहे.
पण आता तुम्हाला हेच समजलं पाहिजे की हे वाक्य आहे ना हे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे आणि ही दोन्ही वाक्य जी दिलेली आहेत ना ही पॅसिव्ह व्हॉइसची आहेत. बघा आता इथे काय सांगितलंय, ऍक्टिव्ह व्हॉइस मधला ऑब्जेक्ट. बघा हे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. नियम काय, ज्या वाक्यामध्ये कर्ता असतो त्याला ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणतात. इथे आपल्याला कर्ता दिसतोय आणि कर्ता दिसतोय म्हणून हा ऑब्जेक्ट आहे आणि तो ऍक्टिव्ह व्हॉइस मधला ऑब्जेक्ट आहे. तेच आपण इकडे बघितलं, ऍक्टिव्ह व्हॉइस मधला ऑब्जेक्ट हा हुम असतो आणि पॅसिव्ह व्हॉइस मधला सब्जेक्ट हाही हुम असतो. परंतु इकडे बघा काय सांगितलंय, ऍक्टिव्ह व्हॉइस मधला सब्जेक्ट आणि पॅसिव्ह व्हॉइस मधला ऑब्जेक्ट. मग एकदा तुम्हाला हे समजलं ना अर्थ, तर तुम्हाला समजेल की हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस आहे. कारण का इथे विचारणारा कोण आहे हे माहित नाही, इकडे शिक्षा करणारा कोण आहे हे माहित नाही. म्हणजे ही दोन्ही वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचे आहेत आणि पॅसिव्ह व्हॉइस मधला ऑब्जेक्ट असेल तर इकडे हुम कधीच येणार नाही. म्हणजे हे वाक्य जर तुम्हाला इंग्लिश मध्ये करायचं असेल, कोणाला विचारलं गेलं तर हे वाक्य असंच होणार आहे मित्रांनो. बघा, हु वॉज आस्क्ड. इकडे जर परीक्षकाने तुम्हाला हुम वॉज आस्क्ड दिलं तर समजून जा वाक्य चुकीचं आहे. म्हणून तुम्हाला समजलं पाहिजे की पॅसिव्ह व्हॉइसचा ऑब्जेक्ट आहे ना, पॅसिव्ह व्हॉइसचा, कळलं का, तो पॅसिव्ह व्हॉइसचा ऑब्जेक्ट आहे ना तो सुद्धा कर्ता असतो. आणि हे ज्यावेळी समजेल त्यावेळी तुम्हाला समजेल की इकडे हु झालं पाहिजे. इकडे पण हु विल बी पनिश्ड असंच येणार. का, कारण का पॅसिव्ह व्हॉइसचा तो ऑब्जेक्ट आहे. म्हणून मी सुरुवातीला जे सांगितलं ना तुम्हाला की इंग्लिश मध्ये उद्देश हे दोन प्रकारचे आहेत. ऍक्टिव्ह व्हॉइस मधला सब्जेक्ट हाही उद्देश आहे आणि पॅसिव्ह व्हॉइस मधला उद्देश हाही ऑब्जेक्ट आहे. म्हणजे उद्देशामध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट दोन्ही आहेत, पण ते ऍक्टिव्ह व्हॉइस मधला सब्जेक्ट आणि पॅसिव्ह व्हॉइस मधला ऑब्जेक्ट. हे एकदा समजलं. आता आपण इकडची वाक्य बघू, म्हणजे तुम्हाला अजून इथे काय काय विचारलं गेलंय तेही समजेल. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला आपण बघितलं की WH वर्डच्या पूर्वी प्रेपोजिशन पण असू शकतात. मग हे प्रेपोजिशन्स कसे असतात आणि आता वाक्य एखादं चूक आहे का बरोबर आहे हे कसं ओळखायचं. परत सांगतो, वाक्यांकडे कितीही बघत बसलात तरी सुद्धा तुम्हाला हे समजणार नाही. तुम्हाला समजलं हेच पाहिजे की वाक्याचा अर्थ काय. एवढं एकदा समजलं ना संपलं. बघा, हु हॅज बीन अपॉइंटेड देअर अर्थ जर केला तर याचा अर्थ होता तिकडे कोणाला निवडले गेले आहे. बघा, कोणाला निवडले गेले आहे. मग आता इथे हे कोणाला आहे म्हटल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला उत्तर काढता त्यावेळी तुम्हाला वाटतं हे चूक आहे. पण हे चूक का नाही आता समजलं का, कारण का इथे निवडणारा कोण आहे हे माहित नाही म्हणून इकडे कधीही हुम येणार नाही. मग आता मी तुम्हाला ट्रिक सांगू का, परत तुम्ही ट्रिकला बोलता. एक लक्षात ठेवा, ट्रिक म्हणजे काय करणार माहिती का, मग सांगणार तुम्हाला हॅज बीन. ज्या वेळेला तुम्हाला पॅसिव्ह क्रियापद दिसेल त्यावेळी इकडे कधीही हुम लागू शकत नाही, तर तिकडे हुच लागलं पाहिजे. कळलं, ही ट्रिक. ऍक्च्युअली ट्रिक नाहीच आहे. तुम्हाला मराठीमध्ये वाक्याचा अर्थ समजला तर तुम्हाला समजेल की हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस आहे. अर्थात हे सुद्धा बघितलं तरी सुद्धा तुम्हाला समजेल की हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस आहे आणि पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये इथे कधीही हुम वापरलं जाऊ शकत नाही. इथे हुच आलं पाहिजे. कळलं, हुम इथे अजिबात चालणार नाही. त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. कळतंय. आता खालचं, हुम वॉज अरेस्टेड येस्टरडे. हे वाक्य बघितलं की परत आपल्याला काय वाटणार माहितीये का, येस्टरडेच्या रूल साठी हे विचारलेलं असणार. कारण का येस्टरडे मध्ये सिंपल पास्ट असतो, त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. असं जायचंच नाही. वाक्याचा अर्थ आधी समजून घ्या. जेवढी तुम्ही आत्ता सवय करून घ्याल ना तेवढं नंतर तुम्हाला खूप फास्ट समजत जाईल. जसं बघा, हुम वॉज अरेस्टेड येस्टरडे म्हणजे काल कोणाला अटक केलं गेलं, कोणाला अटक केले गेले. मग हे एकदा तुम्हाला जर समजलं तर तुम्हाला समजेल की इकडे पण अटक करणारा कोण असतात. म्हणजे इकडे पण बघा अटक करणारे कोण असतात, पोलीस असतात. आणि पोलीस इथे दिलेलंच नाही म्हणजे करताच नाहीये. म्हणजे हे पण वाक्य पॅसिव्ह व्हॉइस आहे आणि ज्या अर्थी पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे त्या अर्थी इथे हुम कधीही चालणार नाही. इकडे हुच आलं पाहिजे. म्हणजे हु वॉज अरेस्टेड येस्टरडे हेच वाक्य बरोबर होणार आहे. कळतंय. पुढच्या वाक्यामध्ये बघा, हुम डिड यू बॉरो मनी फॉर युअर डॉटर्स मॅरेज. म्हणजे तुझ्या मुलीच्या लग्नाकरता तू कुठून पैसे आणले किंवा कोणाकडून पैसे आणले. बघा मित्रांनो,
ऍक्च्युली मी हे वाक्य देण्याच्या मागचं कारण आहे, कारण काय परीक्षेमध्ये ना फक्त इथे प्रश्नचिन्ह देऊन हे पुढचं घेतलंच नव्हतं, एवढं प्रश्नचिन्ह देऊन परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे, whom did you borrow, आणि दुसरा येऊन गेलेला असा, whom did you lend, असं येऊन गेलेलं. आता यांच्यामध्ये चूक काय हे समजण्यासाठी तुम्हाला या वाक्याचं मराठीत समजलं पाहिजे. बघा, whom did you borrow money for your daughter's marriage. ज्यावेळी तुम्ही अर्थ करता त्यावेळी याचा अर्थ तुम्हाला समजतो की WH ला इकडे मराठीमध्ये एक शब्दयोगी अव्यय दिसतंय, कोणाकडून तू पैसे उसने घेतले. तुझ्या मुलीच्या लग्नासाठी तू कोणाकडून पैसे उसने घेतले, ते कडून आहे, कडून ते इथे दिसत नाहीये, मग ते इथे दिसायला पाहिजे आणि ते दिसलं तरच या वाक्याचा अर्थ बरोबर येणार आहे. म्हणजे तुम्हाला इकडे फ्रॉम वापरावं लागणार आहे, सगळं समजणार आहे. कधी तर त्या वाक्यांचा मराठीमध्ये अर्थ समजला तर. मी पुन्हा पुन्हा मराठी 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 सारखं म्हणतोय, याचं कारण फक्त एवढंच आहे, ज्यावेळी तुम्हाला इंग्लिश समजायला लागतं ना, म्हणजे तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये ज्यावेळी त्याचं आकलन व्हायला लागतं ना, त्यावेळी तुम्हाला चुका एकदम फास्ट समजायला लागतात. पुढचं बघा, whom did you lend. परवा दिवशी मी तुम्हाला सांगताना एक असं वाक्य सांगितलेलं बघा, बँक्स लेंड अस, असं एक वाक्य दिलं होतं तुम्हाला, आणि तुम्हाला मी विचारलं पण होतं की बँक्स लेंड अस म्हणजे काय, तर बँका आपल्याला उसने देतात, बँका आपल्याला पैसे उसने देत असतात, आपल्याला उसने देत नाहीत. इथे तोच प्रकार झालेला आहे, कळलं. म्हणजे या वाक्याचा अर्थ काय होणार माहिती का, यू लेंड XYZ, म्हणजे तू कोणाला तरी उसने दिलेस, म्हणजे त्या व्यक्तीलाच दिलेस. ऍक्च्युली उसनं काय दिलं जातं, पैसे दिले जातील, पुस्तक दिलं जाईल, तुमची मोटरसायकल दिली जाईल, एखादं व्हेकल उसनं दिलं जाऊ शकतं, म्हणजे ते उसनं दिलं जाऊ शकतं, पण हे एखाद्या व्यक्तीला दिलं जाऊ शकत नाही. मग अशा वेळेला इथे काय पाहिजे, तर इथे टू आलं पाहिजे, टू whom did you lend. कळतंय. कधी इकडे फ्रॉम येतं, टू येतं, तसं फॉर पण येऊ शकतं. जसं मी म्हटलं, फॉर whom are you learning this, म्हणजे कोणासाठी तुम्ही हे शिकत आहात, फॉर whom are you learning this. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, वाक्याचा अर्थ जर तुम्हाला समजला तर तुम्हाला प्रेपोजिशन समजू लागतं, आणि WH च्या पुढे प्रेपोजिशन असतात, हे डोक्यामध्ये नीट लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये दिलेलं वाक्य असेल तर त्याचं मराठीमध्ये भाषांतर करा. भाषांतर केलं म्हणजे त्या वाक्याचा अर्थ समजला की तुम्हाला सहज समजायला लागेल की इकडे काहीतरी राहिलेलं आहे, आणि ते म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते प्रेपोजिशन असतात. पुढचं वाक्य बघा, whom did you believe to learn English. वाक्य दिसताना तर एकदम बरोबर दिसतं, काय चूक आहे याच्यामध्ये. नियम काय आहे, तर बिलीव्हच्या पुढे नेहमी इन असतं, मग ते इन आता इथे लावण्याच्या ऐवजी फक्त इन whom did you believe to learn English अशा प्रकारे वापरलं जातं. whom are you talking, इथे पण तेच आहे, अर्थ तर तुम्हाला समजतो, तू कोणाशी बोलत आहे. हा, मग ते कोणाशी, ते शी म्हणजे कोणाशी म्हणजे कोणाबरोबर, ते कुठे आहे. मग इथे पण टू whom are you talking असं झालंच पाहिजे. पुढचं वाक्य बघा, who should be followed to achieve success, म्हणजे यश मिळवण्यासाठी कोणाचं अनुकरण केलं पाहिजे. आता इथे कोणाचं म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल सर आता हू कसं आलं, आता कोणाचं म्हटल्यानंतर विच आलं पाहिजे. मित्रांनो तेच लक्षात ठेवायचं, म्हणजे फॉलो करायचंय ते एका व्यक्तीला करायचंय, त्यामुळे तिथे हू आलंय. इथे कोणाचं अनुकरण अशी काही फ्रेज नाहीये, कळलं. अनुकरण करणे हे तिथे क्रियापद आहे, त्यामुळे इथे पण हूच आलं पाहिजे, आणि ते विच देऊन तुम्हाला परीक्षेमध्ये देतील. मुलांना तुम्हाला ना गंडवायचं कसं ना हेच फक्त परीक्षेत बघत असतात. ऍक्च्युली हे गंडवणं नसतं, ज्यांना इंग्लिश येत असतं त्याला ह्याचा अर्थ समजतो, अर्थ समजला की तो त्याच्या बुद्धीला एकदम क्लिअर असतो की चूक म्हणजे चूक, बरोबर म्हणजे बरोबर, त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे बाकीच्या सगळ्या वाक्यांमध्ये काय चुका आहे, तर प्रेपोजिशनच्या चुका आहे. आता याचा दुसरा सगळ्यात महत्वाचा रूल, आणि खास करून लक्षात ठेवा, कारण का उद्या ज्या वेळेला आपल्याला पुढे जाऊन रिलेटिव्ह क्लॉजेस शिकायचे, ज्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणतात, त्यावेळेस सुद्धा हा नियम उपयोगी पडणार आहे. तो नियम आता काय आहे तो बघा. आता बघा इथे तुम्हाला दिसतंय काय, तर whomच्या पूर्वी प्रेपोजिशन आहे, इथे whomच्या पूर्वी प्रेपोजिशन आहे, इथे whomच्या पूर्वी प्रेपोजिशन आहे, इथे whomच्या पूर्वी प्रेपोजिशन आहे. इंग्लिश मधला आता दुसरा रूल काय तो बघा, जो ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, पण तो तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहित नाही, त्यामुळे हा रूल तुम्हाला माहित असणं खूप महत्वाचं आहे. बघा हा रूल तुम्हाला कसा माहिती आहे ते आधी दाखवतो, म्हणजे मग तुम्हाला हा रूल समजेल.
तुम्हाला माहिती मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या वेळेला पॅसिव्ह केलं जातं, प्रश्नांचं ज्यावेळी पॅसिव्ह दिलं असतं त्यावेळी तुम्हाला तिथे कधी कधी असं दिसतं बघा, बाय whom were you taught English? बघा हे का बरोबर आहे तर तुम्हाला समजतं की कोणाकडून तुम्हाला इंग्रजी शिकवलं गेलं, बाय whom. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे ह्याचं आपण काय करत असतो, इकडे हु करतो, बाकी हे वाक्य तसंच लिहितो आणि सगळ्यात शेवटी बाय टाकतो. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, पण ह्याचा नियम काय तो तुम्हाला समजला पाहिजे. की जो परीक्षेमध्ये अलीकडे विचारण्यात आला, 3 प्रश्नपत्रिकांमध्ये हा रूल विचारण्यात आला आणि तो रूल मेन काय आहे तो समजून घ्या. ज्या वेळेला हुमच्या पूर्वी, बघा हुमच्या पूर्वी ज्या वेळेला कोणतंही प्रेपोजिशन असतं, म्हणजेच कळलं, प्रेपोजिशन अधिक हुम इज इक्वल टू हु आणि प्रेपोजिशन. बघा नियम समजतोय का, तेच इकडे केले बघा, प्रेपोजिशन अधिक हुम. बाय प्रेपोजिशन आहे, फक्त पॅसिव्ह वॉइस असल्यामुळे तिकडे बायच्या नंतर म्हणजे बायच्या नंतर हे हुम असतं. तसंच इकडे प्रेपोजिशन अधिक हुम दिसतंय, प्रेपोजिशन हुम इज इक्वल टू हु आणि प्रेपोजिशन शेवटी गेलं. म्हणजे रूल काय तो बघा, की ज्या ज्या वेळेला हुमच्या पूर्वी प्रेपोजिशन असतं त्यावेळेला हुमचं हु केलं तरी चालतं आणि प्रेपोजिशन शेवटी घ्यावं लागतं. म्हणजे बघा हेच वाक्य आता करायचं असेल तर दुसऱ्या प्रकारे असं होतं आणि हे परीक्षेमध्ये देत असतात. काय देतात बघा, परीक्षेमध्ये असं वाक्य दिलं जाईल किंवा कधी नुसतंच असं वाक्य दिलं जाईल, हु डिड यू बॉरो मनी, एवढंच दिलं जाईल. आणि आता तुम्हाला दिलं जातील ही 2 वाक्य की याचं चूक काय आहे आणि बरोबर काय आहे ते ओळखा. समजतंय? म्हणजे हे वाक्य कुठल्या प्रकारचं होतं बघा, हुमचं हु केलं आणि फ्रॉम शेवटी आलं पाहिजे. म्हणजे याचं करेक्ट वाक्य आता काय होणार आहे बघा, हु डिड यू बॉरो मनी, त्याच्यानंतर फ्रॉम आलं पाहिजे तरच हे वाक्य बरोबर आहे. नियम काय बघा, ज्या ज्या वेळेला हुमच्या पूर्वी प्रेपोजिशन असतं, हा फक्त हुम साठी रूल आहे. हुमच्या पूर्वी जर तुम्हाला प्रेपोजिशन दिसत असेल तर हुमचं हु करावं लागतं आणि हे प्रेपोजिशन शेवटी घ्यायचं. म्हणजे इकडे पण हु बघा काय करणार बघा, मी इकडे हु डिड यू लर्न टू, बस कळतंय. असं केलं तर त्या वाक्याचा अर्थ मात्र बरोबर आहे. तसंच इकडे इन आहे ना, ते इकडे वापरायचं कारण का क्रियापदाला इनची आवश्यकता आहे. मग इकडे पण असंच, हु डिड यू बिलीव्ह इन, कळतंय. इथे पण असंच, हु घेतलं, हु आर यू टॉकिंग टू. इंग्लिश मध्ये अशा दोन्ही प्रकारे वाक्य चालतात, कळतंय. आणि ह्याच्यावरून परीक्षेमध्ये अजून कन्फ्युज करण्यासाठी तुम्हाला एक प्रश्न विचारला गेला. तो पण प्रश्न बघा काय आहे, सोपं असून आपल्याला कसं येत नाही, नुसतं एवढंच वाक्य दिलं, हु डिड यू सी देअर. बघा मी पुढचं वाक्य लिहितो, तो पण विचार करा.
बघा मित्रांनो, हू आणि हुम याच्यावरती अशा प्रकारचे अजून वेगळ्या प्रकारचे वाक्य परीक्षांमध्ये येऊन गेले. परत परीक्षेतलं वाक्य तेच पुन्हा पुन्हा येत राहणार या भ्रमामध्ये राहू नका. लक्षात ठेवा, नियम समजणं हे खूप महत्वाचं आहे. आणि तो नियम काय तो आता इकडे आपण बघूया. ज्यावेळी तुम्हाला हे दिसतं हू डिड यू सी देअर, बरोबर आहे, मग अर्थ तुम्हाला समजतो बघा काय आहे की तू तिथे किंवा तिकडे कोणाला पाहिले. ज्यावेळी तुम्ही हे वाक्य बघता आणि हे ज्यावेळी वाचता त्यावेळेला तुम्हाला हे समजेल की इथे काय पाहिजे आणि काय नको. बरं, दुसरं सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, ऑल ओव्हर द वर्ल्ड व्हेअर एव्हर यू गो. कळलं तुम्हाला, हे वाक्य अजिबात चुकीचं आहे हे कोणीही सांगणार नाही, कारण स्पोकन इंग्लिश मध्ये हे ऍक्सेप्टेड आहे. काय? हू वापरणं. आता ते फक्त स्पर्धा परीक्षेसाठी मात्र हे वाक्य चूक आहे. आता ते का चूक आहे ना ते बघायचंय. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे समजलं पाहिजे, पाहिले हे क्रियापद आहे आणि इथे हा सब्जेक्ट आहे. थोडक्यात तुम्हाला ज्या वेळेला ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य दिसतं आणि हूच्या प्रश्नानंतर जर तुम्हाला सब्जेक्ट दिसत असेल तर इथे हू कधीही वापरू नये. कारण का? ऍक्टिव्ह व्हॉइस मधला ऑब्जेक्ट हा हुम असतो. बघा, ऍक्टिव्ह व्हॉइस मधला ऑब्जेक्ट हा हुम असतो. त्यामुळे इकडे हू घेऊन चालणार नाही. म्हणजे वाक्य असंच पाहिजे, हुम डिड यू सी देअर. कळलं? परीक्षेमध्ये येऊन गेलेलं वाक्य आहे. मला सांगायचं काय रूल आहे तो बघा, जगामध्ये हे सगळं ऍक्सेप्टेड आहे पण स्पर्धा परीक्षेसाठी मात्र हे ऍक्सेप्टेड नाही. कारण का? ब्रिटिशांनी असं वाक्य बोलायचं जरी ठरवलं तरी भारतीयांनी आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये हे वाक्य चूक आहे हे ओळखायला पाहिजे असंच सगळ्यांना वाटत असतं. आणि त्याचे सर्व तुम्ही शिकारी झालेले आहात. म्हणून तुम्हाला ग्रॅमॅटिकल इंग्लिश एवढं शिकावं लागतं, नाही त्याची गरजच नाही. अर्थात परत हे सगळे खेळ आहेत फक्त नियमाचे, बाकी काही नाही. कारण का? आता पुढच्या वाक्यामध्ये बघा, म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचंय ते समजेल. हुम डिड यू लर्न इंग्लिश. बघा काय, हुम डिड यू लर्न इंग्लिश. आता या वाक्याचा जर अर्थ केला तर इथेही तुम्हाला समजेल बघा की तू कोणाकडून इंग्रजी शिकला. बघा काय घेतलंय बघा, तू कोणाकडून. मग आता या कडूनला काय करायचं तर तुम्हाला हेच समजलं पाहिजे की या कडून साठी फ्रॉम आलं पाहिजे. म्हणजे फ्रॉम हुम डिड यू लर्न इंग्लिश. पण हेच वाक्य उद्या तुम्हाला असं दिलं काय, हू डिड यू लर्न इंग्लिश. मग ते बरोबर आहे का? तर हे वाक्य कधीच बरोबर होऊ शकणार नाही. का होऊ शकणार नाही? कारण का? ज्या वेळेला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट दिसत असतो त्यावेळी ते हुम येणं कधीही शक्य नसतं. शक्य असतं पण कधी? आता यापूर्वी पाहिलेला नियम की हुमच्या पूर्वी प्रेपोजिशन असेल तर इकडे प्रेपोजिशन आलं पाहिजे. म्हणजे हेच वाक्य जर तुम्हाला इकडे फ्रॉम करून जर दिलं तर मात्र तुम्हाला समजलं पाहिजे आता मात्र हे वाक्य बरोबर आहे. समजतंय मित्रांनो? त्यामुळे हुमचे हे नियम नीट लक्षात ठेवा. पुढच्या वाक्यामध्ये बघा काय येईल, विचार करा बघा, हुम हॅव यू ब्रॉट दिस बुक. म्हणजे परत इथे पण करता दिसतोय आणि इथे हुम दिसतोय. मग आता ह्याच्यामध्ये काय चुकलं, ते काय चुकलं हेच शोधायचं आपल्याला. म्हणजे इकडे तू हे पुस्तक आणलं आहे, बरोबर आहे. मग तू हे पुस्तक कोणाला आणलंय म्हणजेच कोणासाठी आणलंय. म्हणजे इथे पण फॉर हे प्रेपोजिशन पाहिजे किंवा आता सांगितल्याप्रमाणे इकडे हू घेऊन इकडे फॉर जर केलं तर मात्र हे वाक्य बरोबर होतं. कळतंय? हे नियम आहेत. हू डिड शी आस्क दिस इन्फॉर्मेशन टू. परत बघा तुम्ही म्हणाल सर इकडे हू आहे आणि इकडे टू आहे, मग आता काय प्रॉब्लेम आहे? लक्षात ठेवा, पेपर सेटरनं तुम्हाला एकच नियम फक्त वेगवेगळ्या पद्धतीने देत असतो. आता तुम्ही म्हणाल सर आता इकडे हू आहे तिकडे टू आहे, बरोबर आहे, मग चुकलं काय ते बघा. परीक्षक हेच बघत असतो. काय माहितीये का, आपला विचार असतो ना तो झापट लावल्याप्रमाणे एकांगी असतो. मग आपण काय करतो, नाही हू आणि टू काही हरकत नाही, सब्जेक्ट असला म्हणून काय झालं, आपल्याला शिकवलेलं आहे की इकडे हू नसलं पाहिजे, इथे हू चालतं, जर तिकडे प्रेपोजिशन असेल तर नाही. आता इथे दुसऱ्या नियमासाठी अडकवलंय. कळतंय? सांगायचं हेच आहे. पेपर सेटर काय विचारतो त्या पेपर सेटरच्या भूमिकेमध्ये जाऊन जर तुम्ही विचार करायला लागलात तर तुम्हाला ही सगळी उत्तरं मिळायला लागतात. पुढचं बघा, हुम डिड ही थ्रो द बॉल. परत इथे पण त्याने कोणाकडे चेंडू फेकला किंवा कोणाकडे बॉल फेकला. कोणाकडे
मग ते कोणाकडे म्हणजे ऍट होम किंवा टू होम आलंच पाहिजे. कळलं? हा इंग्लिशचा हूचा आणि होमचा सगळ्यात महत्वाचा नियम की जो प्रश्नपत्रिकेमध्ये विचारतात आणि ह्याच रूलचा उपयोग पुढे आपल्याला ज्या वेळेला ऍडजेक्टिव्ह क्लॉज शिकायचंय त्यावेळेला पण होणार आहे, म्हणून हा रूल खास करून लक्षात ठेवा. बरं, आता पुढे जाऊया. पुढचा रूल बघा. आता हे तर बघितलं आपण. होम झालं. आता हुज आणि विच या दोघांमध्ये काय भानगड आहे ती बघा. बर, परत थोडस समजावून देतो आणि मग याच्याकडे जाऊ. समजा मी असं म्हटलं, हुज बुक इज धिस. बरोबर आहे. आणि मी म्हटलं विच बुक इज धिस. पुढे बघा, मी असं म्हटलं हुज इज धिस बुक आणि विच इज युअर बुक. आता याच्यामध्ये काय आपल्याला शिकायचंय आणि प्रश्नपत्रिकेमध्ये काय विचारतात आणि आपल्याला कसं गंडवतात ते आता आपल्याला बघायचंय. लक्षात ठेवा, प्रत्येक नियम शिकायचा ना, फक्त आपलं टार्गेट एकच, मला 1 मार्क कसा मिळेल. कळलं? म्हणून WH प्रश्न खूप सोपे आहेत, पण त्याच्यावर विचारतात काय आणि तिथे कसे गुगली टाकतात आणि तिथे कसा चौकार आणि षटकार मारता आला पाहिजे हेच आपल्याला समजलं पाहिजे. आता बघा, बेसिक नियम आधी काय आहे तो बघू आणि मग पुढे जाऊ. बर, याच्यामध्ये तुम्हाला दिसेल या हुजच्या नंतर इथे बुक हे एक नाउन आहे. कळलं? या विचच्या पुढे इकडे पण बुक आहे, हे एक नाउन आहे. पण तेच इकडे जर बघितलं तर इकडे ह्याच्या पूर्वी पण इथे ह्याच्या नंतर मात्र तुम्हाला नाउन दिसत नाहीये. कळतंय? बर, आता नियम काय तो लक्षात ठेवा. हुज आणि विच हे 2 प्रकारे कार्य करतात. काय? तर हे ऍडजेक्टिव्ह प्रमाणे पण कार्य करतात. ज्या वेळेला यांच्यानंतर नाउन असतं त्यावेळेला ते ऍडजेक्टिव्ह प्रमाणे कार्य करतात. जर ह्यांच्यानंतर नाउन नसेल तर ते प्रोनाउन म्हणजे सर्वनामाप्रमाणे कार्य करतात. म्हणून हुज आणि विच हे 2 प्रकारे कार्य करतात. एकाला म्हणतात इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं एक कार्य आहे आणि दुसरं इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. परत लक्षात ठेवा, हे 2 अर्थ किंवा हे 2 शब्द तुम्हाला माहित असणं हे अजिबात महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय तर हुज आणि विचचं ऍप्लिकेशन महत्वाचं आहे. कळलं का? परीक्षेत तुम्हाला हे नाही विचारणे व्हॉट काइंड ऑफ इंट्रोगेटिव्ह वर्ड इज धिस, अजिबात नाही विचारणार. कळलं? नाव माहित असणं अजिबात महत्वाचं नाहीये. कळलं का? महत्वाचं काय आहे तर त्याचं ऍप्लिकेशन. तर हे फक्त ऍप्लिकेशन समजून घ्या. इकडे ज्या वेळेला या 2 शब्दांच्या नंतर तुम्हाला नाउन दिसतं त्यावेळेला हे इथे ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरलं जातं आणि ज्या वेळेला या 2 शब्दांच्या पुढे तुम्हाला नाउन दिसत नाही त्यावेळेला हे प्रोनाउन असतं. परत आता काय बघायचंय आणि प्रश्नपत्रिकेमध्ये काय येऊन गेलं ते आता बघूया. तरी काही वाक्य दाखवले. आता या वाक्याचं आपण ऑपरेशन करूया की बाबा याच्यामध्ये काय आहे आणि परीक्षकांनी ही वाक्य का दिली. बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे परत
ऍडजेक्टिव्ह आणि प्रोनाउन अशा दोन्ही प्रकारे याचा उपयोग होत असतो. आणि हे एकदा तुम्हाला समजलं की बघा आता काय होतंय. Whose has son not appeared for the exam? आपण काय बघतो माहितीये का? WH वर्ड, सहाय्यकारी क्रियापद, कर्ता, त्याच्यानंतर नॉट एकदम बरोबर. इथं काय बरोबर दिसतंय, त्या अर्थ हे वाक्य बरोबर आहे. परत म्हणून तुम्हाला समजलं पाहिजे काय आहे ते, की ह्या वाक्याचा ज्या वेळेला तुम्ही अर्थ काढाल त्या वाक्याचा अर्थ काय होतो बघा, की कोणाच्या मुलाने परीक्षा दिली नाहीये. कळतंय? कोणाच्या मुलाने परीक्षा दिली नाहीये किंवा कोणाचा मुलगा परीक्षेला बसलेला नाहीये, दोन्हीचा अर्थ एकच. बघा आता इथे तुम्हाला काय दिसतंय बघा, मराठीमध्ये कोणाच्या नंतर मुलाने दिसतंय ना, मग इथे पण तसंच झालं पाहिजे. हुज सन, ज्या अर्थी इथे ही फ्रेज आहे त्या अर्थी इथे पण हे सन इथेच आलं पाहिजे. हे परीक्षेत विचारतायत. कळतंय? आणि आपण बघत असताना फक्त नियम WH वर, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, मग करता. अरे एकदम बरोबर, अरे एकदम बरोबर नाही, अर्थ समजून घे. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला मी पुन्हा 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 तुम्हाला तेच सांगतोय की ज्या वेळेला तुम्ही वाक्याचा अर्थ लक्षात घ्याल त्यावेळेला तुम्हाला लगेच समजणार आहे उत्तर चूक आहे का बरोबर आहे. कळतंय? त्यामुळे इथे असं आलं पाहिजे. पुढचं बघा, विच डू यू रीड न्यूजपेपर. इथे पण तुम्ही कोणतं वर्तमानपत्र वाचता. बघा म्हणताना काय म्हटलात बघा तुम्ही, म्हणजे अर्थ काय समजला, तुम्ही कोणते वर्तमानपत्र वाचता. बघा फ्रेज एकत्र घेतली आहे. मग इथे पण हे न्यूजपेपर इथे येऊन चालणार नाही, त्याची जागा इथेच पाहिजे. विच न्यूजपेपर डू यू रीड. कळलं? खूप सोपं आहे. ज्यांना बऱ्यापैकी इंग्लिश समजतो त्यांना हे येतंय, पण ज्यांना इंग्लिश समजत नाही अशी बरीच मुलं आहेत, त्यांच्यासाठी आहे. कळलं का? पुढचं बघा, विच शॉप हॅव यू बॉट धिस बुक. अर्थ करायचा, कोणतं शॉप तू हे पुस्तक विकत घेतलं आहेस. म्हणजे काय करावं लागेल बघा, कोणत्या दुकानात तू हे पुस्तक विकत घेतलं आहे, कोणत्या दुकानात. कळतंय? प्रेपोजिशन आलं पाहिजे. म्हणजे काही वेळेला तुम्हाला हे देतील आणि वाक्य दिसतील, तुम्ही म्हणाल नाही विच शॉप बरोबर आहे, आणि हो पण अर्थ काढ, त्यावेळी तुला समजेल की इथे प्रेपोजिशनची पण आवश्यकता आहे. आणि परीक्षेमध्ये हेच विचारतायत. कळलं का? तुम्ही फक्त एका रूलला धरून राहता आणि त्याच्याबरोबर WH वर्डच्या पूर्वी प्रेपोजिशन पण लागू शकतं, हे नियम विसरता. आणि परीक्षक काय करतो, 2-3 रूल एकत्र कॉम्बिनेशन मध्ये घेतो आणि अशी वाक्य विचारत असतो. त्यामुळे तुमचा प्रश्नाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तो दृष्टिकोन फक्त बदला. तुम्ही बदलला मार्क्स पडतील, तुम्ही नाही बदलला असेच राहिला. लक्षात ठेवा. परत ये रे माझ्या मागल्या. त्यामुळे हा जो व्ह्यू आहे ना, हा आपल्याला संपूर्ण बॅच मध्ये डेव्हलप करायचा आहे, की या प्रश्नाकडे बघताना कसं बघायचं असतं. तिथे फक्त एकाच रूलला चिकटून राहायचं असतं का, तर अजिबात नाही. त्याच्याबरोबर तो अजून काय काय विचारलं ज्या अर्थी. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की परीक्षेमध्ये ज्या वेळेला प्रश्न दिलेला असतो, परीक्षेमध्ये ज्या वेळेला वाक्य दिलेलं असतं, त्या सगळ्यात पहिल्यांदा आधी संशय घ्यायचा की हे वाक्य चूक आहे. आणि रूल्स आपल्याला जे काही माहिती आहेत ना ते अप्लाय करायला जायचं. मग ते रूल्स अप्लाय करायचे असतील तर अभ्यास तरी केला पाहिजे. दररोज अर्धा तास फक्त याचा अभ्यास करत जा. प्री येऊ दे नको येऊ दे, मला बाकीचा अभ्यास पडलाय पडू दे, तो तर अभ्यास करणार. पण दररोज 15 मिनिट किंवा अर्धा तास जर तुम्ही अभ्यास केलात ना, तर तुमचे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागतील. परत बघा, अजूनही स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स शिकवतोय. हे सगळं बेसिक आहे आणि हे पुढे तुम्हाला नाउन मध्ये, ऍडजेक्टिव्ह मध्ये, प्रोनाउन मध्ये हे शिकवत नसतात, शिकायला मिळत नाही. त्याही प्रकरणांमध्ये ह्याचे रूल्स दिलेले नसतात. कारण का, तुम्हाला ऑलरेडी इंग्लिश येतंय. आता फक्त तुम्हाला ते रूल्स माहिती आहेत का, या भूमिकेमधून पेपर सेटरनी प्रश्नपत्रिका काढलेली असते. त्यामुळे आधी स्वतः क्लिअर राहा. नाही पण मला काहीच समजत नाही, अजिबात समजणार नाही, अभ्यास केला तरच समजणार आहे. लक्षात ठेवा, हजारो किलोमीटरच्या प्रवासाची सुरुवात सुद्धा एक पाऊल पुढे टाकलं तरच होत असते. त्यामुळे तुम्ही फक्त पुढे चला, अभ्यासाला सुरुवात करा. अभ्यास तुम्हाला सगळं काही शिकवणार आहे. बरोबर आहे? ओके, हे झालं. आता बघा, परीक्षेमध्ये आलेली ही 2 वाक्य येऊन गेली परीक्षेमध्ये. विच डू यू रीड बुक आणि विच डू यू रीड. बघा, ए बी आणि खाली अजून एक सी होतं, ते सेमी मुद्दाहून दिलं नाही कारण का आपण हा रूल शिकतोय. महत्वाचं काय ते बघा, विच डू यू रीड बुक.
आता जसे आपण इथे अर्थ काढले तसं अर्थ काढलं तर लगेच तुम्हाला समजेल की इथे काय आहे. तू कोणते पुस्तक वाचतोस. मग कोणते पुस्तक बघा एकत्र म्हटलं कोणते पुस्तक म्हणजे थोडक्यात हे इथे पाहिजे. आता बरोबर होईल. विच बुक डू यू रीड. आता हे बघा विच डू यू रीड. तू कोणतं वाचतोस. या वाक्याला काय अर्थ आहे का बघा. तू कोणतं वाचतोस अजिबात अर्थ नाहीये. पण आता ह्याच्यामध्ये काय अर्थ आहे ना तो आता आपण बघूया म्हणजे तुम्हाला समजेल मी काय सांगतोय. पेपर सेटर किंवा आयोगाचे पेपर सेटर जे आहेत ना हे कुठे चालले आणि आपण कुठे आहोत हे समजलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन काय आहे तेच तुम्हाला इथे समजलं पाहिजे. फक्त काय माहितीये का हा जो प्रश्न विचारलेला आहे ना हा प्रश्न एका कॉन्व्हर्सेशनच्या फ्लो मधला प्रश्न आहे. म्हणजे समजा मी उद्या तुम्हाला विचारलं की अर्थशास्त्रासाठी तुम्ही कोणतं पुस्तक वाचता. बघा मी काय म्हटलं कोणतं पुस्तक तुम्ही वाचता. फक्त इकडे मी पुढे म्हटलं नाही फॉर इकॉनॉमिक्स. कळलं. म्हणजे मी काय म्हणतोय बघा विच बुक डू यू रीड टू स्टडी इकॉनॉमिक्स. समजतंय. विच बुक डू यू रीड टू स्टडी इकॉनॉमिक्स. मग तुम्ही उत्तर देणार सर वी रीड डेस्लेस बुक. कोण म्हणाल वी रीड कोलंबेस बुक. नंतर अजून काय तुमच्या अर्थशास्त्राचे कोण असतील त्यांचे तुम्ही पुस्तक वाचणार. म्हणजे तुम्ही विच बुक डू यू रीड याचं उत्तर देणार. वी रीड डेस्लेस बुक कोलंबेस बुक किंवा अजून काही ना काहीतरी उत्तर देणार. मग असं मी प्रत्येकाला विचारते तू कोणतं पुस्तक वाचतो. तू कोणतं पुस्तक वाचतो. तू कोणतं पुस्तक वाचतो. तू कोणतं पुस्तक वाचतो. आणि मी एकाला म्हणतोय तू कोणतं वाचतोस. तू कोणतं वाचतोस. बघा पुस्तक नाही घेतलंय मी इकडे. कळतंय काय ते बघा विच डू यू रीड. तू कोणतं वाचतोस. एका संभाषणाच्या फ्लो मध्ये आलेला हा प्रश्न आहे आणि हेच समजलं पाहिजे. म्हणून आयोगाचे पेपर सेटर कुठे पुढे जाऊन बघा विचारतायत प्रश्न आणि आपण फक्त नियमांमध्ये अडकलोय. थोडक्यात सांगायचं एवढंच आहे की हेही उत्तर बरोबर आहे. म्हणजे याच्यामधलं हे चूक आहे फक्त हे बरोबर आहे. कळतंय. तर अशा प्रकारे विच आणि हुज वरती प्रश्न पडतात. पुन्हा एकदा होम कडे वळूया. आणि या होम मध्ये एक महत्वाचा रूल जो आता मगाशी घेतलाय पुन्हा एकदा सांगतो फार महत्वाचा आहे त्यामुळे लक्षात ठेवा. फक्त तो काय तो बघा ज्या वेळेला होमच्या प्रश्नामध्ये बघा होमच्या प्रश्नामध्ये ज्या वेळेला व्हर्बच्या नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट असते त्यावेळेला होमच्या पूर्वी प्रेपोजिशनची आवश्यकता असते. बघा काय नियम सांगितला बघा म्हणजे समजेल. नियम काय बघा होमच्या प्रश्नात व्हर्बच्या नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट असल्यास होमच्या पूर्वी प्रेपोजिशनची आवश्यकता असते. बघा whom did you give your notes. आपण पटकन असं म्हणून गेलो की तू तुझ्या नोट्स कोणाला दिल्या. आणि आपण फक्त हेच बघतो कोणाला होम. बरोबर. whom did he sell his flat. त्यांनी त्याचा फ्लॅट कोणाला विकला. बघा मराठी समजून सुद्धा फसलं कसं नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही फसला नाही पाहिजे मराठी समजलं तरी सुद्धा. म्हणून हा रूल सांगतोय. बघा सगळं तुम्हाला माहितीये. समजा मी नुसतंच असं म्हटलं आय gave a book him. चालणार आहे का. he wrote a letter father. चालणार आहे का. अजिबात नाही चालणार. का ज्या वेळेला तुम्ही क्रियापदाच्या नंतर ज्या वेळेला डायरेक्ट ऑब्जेक्ट वापरता त्यावेळेला इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या पूर्वी तुम्हाला कोणतं तरी प्रेपोजिशन वापरावं लागतं. जसं इकडे तुम्हाला टू हिम किंवा टू फादर हे वापरावं लागतं.
मग मित्रांनो तोच हा नियम आहे, बाकी काही नाही आहे. हा आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे. बघा इकडे तुझ्या नोट्स हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, कारण का देण्याची क्रिया तुझ्या नोट्स वर प्रथम होणार आहे आणि मग नंतर कोणाला तरी दिल्या जाणार आहे. तेच इकडे पण आहे. बघा इकडे त्याचा फ्लॅट हा ऑब्जेक्ट आहे, हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि नंतर हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. मग आता नियम काय, तर इथे तुम्हाला हेच समजलं पाहिजे की इथे पण टू आलं पाहिजे. हे असे छोटे छोटे नियम आहेत आणि छोटे छोटे नियम स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स हे प्रकरणच माहित नसल्यामुळे आपण कधीच करत नाही. इंग्लिश वाक्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, पण आपण मार्क घालवतो. कळलं? तर हे झाले WH चे. आता पुढे जाऊया.